रात्री माधवी झोपण्याची तयारी करत होती. सगळे आवरून ती बेडरूममध्ये झोपायला आली. मुले त्यांच्या खोलीत जाऊन झोपली होती. बेडरूममध्ये आल्यावर तिने पाहिले, अमित झोपला होता. त्याच्या अंगावर पांघरून घालून तीसुद्धा झोपी गेली. 5च मिनिटे झाली असतील तिला पडून. तोच अमितने जबरदस्तीने तिला उठवले. काहीशा त्रासिक नजरेने तिने डोळे उघडले आणि पाहिले तर अमितने संपूर्ण बेडरूममध्ये मेणबत्त्या पेटवल्या होत्या आणि गाणे म्हणत त्याने माधवीला बर्थडे विश केले. माधवी आश्चर्यचकित झाली. आपण आपला स्वतःचा वाढदिवस विसरलो. अमितने तिला हळूच मिठीमध्ये घेतले आणि गालावर पप्पी दिली. माधवी म्हणाली, हलकेच रागात येऊन, काय हे शोभतं काय या वयात? अमित म्हणाला, हो, तू 48ची झालीस. मी जरी वयाने 50चा असलो तरी मनाने 25चा आहे. माधवी म्हणाली, 2 मुलांचे बाप आहेत, लक्षात ठेवा. अमित, मुले मोठी झालीत आता आणि 2 मुलांचा बाप असलो म्हणून काय झाले? प्रेम करू शकत नाही का? एवढ्यात बेडरूमच्या दारावर टकटक झाली. समीर आणि संजय दोन्ही मुले आतमध्ये आली. आईला वाढदिवसाचे विश करून पाया पडले व आपल्या आपल्या बेडरूममध्ये झोपायला गेले. अमित आणि माधवी पण झोपी गेले. सकाळी नेहमीसारखी मुलांची कॉलेजला जायची घाई चालू होती आणि अमितला ऑफिसला जायची. माधवीने सर्वांचे आवरून त्यांचे डबे त्यांना दिले. अमितने जाताना सांगितले, आज मी लवकर येतोय, तू पण तयार हो. आणि लक्षात आहे ना, आज संध्याकाळी पार्टी करायची आहे. तिने होकार दर्शवला आणि अमित ऑफिसला निघून गेला. कामवाली बाईला यायला अजून 1 तास होता. तोवर थोडा आराम करू म्हणून माधवी हॉलमध्ये सोफ्यावर पेपर चाळत बसली होती. पेपरमध्ये तिच्या शहराचे नाव पाहिले आणि तिचे मन हळूच भूतकाळात गेले. त्या दिवशी माधवीचा बर्थडे होता. ती खूप खुश होती कारण आज पार्थने तिला सांगितले होते, तुझ्या बर्थडे मी साजरा करणार आहे. त्यामुळे पार्थ काय काय सरप्राईज देणार याची उत्सुकता होती. सकाळी कॉलेजला जाण्याच्या वेळी पार्थ तिच्या बिल्डिंगखाली येऊन थांबला होता. आज दोघांनी कॉलेजला दांडी मारून वाढदिवसाचा प्लॅन केला होता. पार्थने मस्त माधवीला शहराबाहेर एका सुंदर टेकडीवर घेऊन गेला. तिथे मनसोक्त निसर्गाच्या सानिध्यात घालवल्यावर दुपारी हॉटेलमध्ये जेवण केले आणि एक छानसा चित्रपट पाहिला. आणि चित्रपट संपल्यावर पार्थने माधवीला बागेत नेले आणि तिच्या हातावर एक बॉक्स ठेवला. काय आहे हे बघण्यासाठी तिने बॉक्स उघडला. पार्थने तिला घड्याळ गिफ्ट दिले होते. घड्याळ म्हणजे माधवीचा वीक पॉईंट. तिच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची 20-22 घड्याळे होती, पण पार्थने तिची आवड ओळखून तिला हवे तसे थोडे महागातले घड्याळ गिफ्ट दिले होते. तिने खुश होऊन पार्थला मिठी मारली. पार्थ म्हणाला, थांब, अजून एक द्यायचं आहे. एवढे बोलून त्याने माधवीला मोगऱ्याच्या फुलांचे गजरे दिले. माधवी म्हणाली, पार्थ हे काय गजरे? पार्थ म्हणाला, हो, तुला आवडते म्हणून घड्याळ आणि या मोगऱ्याच्या सुगंधाप्रमाणे तू माझ्या आयुष्यात सुगंध घेऊन आलीस म्हणून हे गजरे, माझी आठवण म्हणून. माधवी म्हणाली, काही फिल्मी, चल उशीर होतोय घरी जायला. पार्थने माधवीला तिच्या बिल्डिंगखाली सोडले आणि म्हणाला, बस थोडे दिवस अजून, नंतर मी तुला कायमचे माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. तिने सुद्धा मानेने होकार दिला आणि घरामध्ये आली. घरी आई, बाबा, काका, काकू सगळे पाहुणे आले होते. माधवीच्या बर्थडेचा सरप्राईज प्लॅन केला होता. सगळ्यांनी मिळून माधवीचा बर्थडे साजरा केला घरामध्ये. या गोंधळात माधवीने मोबाईल पाहिला नव्हता. 2 मिनिटे तिने मोबाईलला पाहिलं. पार्थचा मिस कॉल, मेसेज काहीच नव्हते. मित्रामध्ये असेल म्हणून तिने पण दुर्लक्ष केले आणि ती पाहुण्यामध्ये रमून गेली. थकल्यामुळे रात्री कधी झोप लागली समजलेच नाही. सकाळी जाग आली आणि पाहिले तर मोबाईलवर चित्राचे 12 मिस कॉल होते. एवढ्या सकाळी हिने एवढे कॉल का केले? माधवीने लगेच चित्राला कॉल केला. चित्राने सांगितले, आत्ताच्या आता सह्याद्री हॉस्पिटलला ये, बाकी सगळे इथे आल्यावर सांगते. माधवी तडक उठून हॉस्पिटलला पोचली. तिथले दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. पार्थ ICUमध्ये होता. चित्रा म्हणाली, तुला संध्याकाळी घरी सोडून परतत असताना भरधाव जाणाऱ्या ट्रकने पार्थला उडवले. ICUमध्ये तो तुझीच आठवण काढतोय म्हणून तुला एवढे फोन करत होते. डॉक्टर म्हणाले, आमचे प्रयत्न चालू आहेत, पण आम्ही काहीच शाश्वती देऊ शकत नाही. पेशंटसारखी माधवी माधवी असे बोलतोय. कोण आहे माधवी? तिला बोलवा, म्हणजे कदाचित तो उपचारांना साथ देईल. चित्राने डॉक्टरांना सांगितले माधवी आल्याचे. डॉक्टरांनी लगेच तिला घेऊन ICUमध्ये गेले. माधवीच्या डोळ्यातील अश्रू तर कधीच सुकून गेले होते. पार्थला जाणवले ती त्याच्याजवळ आहे ते. हलकेच त्याने डोळे उघडले आणि पाहिले. बोटाने इशारा केला आणि जवळ बोलावले. माधवी सुद्धा त्याला काहीतरी बोलायचे आहे म्हणून त्याच्या जवळ गेली. पार्थ म्हणाला, मला जावे लागतंय, स्वतःची काळजी घे, खुश राहा, आनंदित राहा. जमलं तर माफ कर, तुला सोडून जात आहे, पण देवाच्या मर्जीपुढे काहीच नाही करू शकत. तू लग्न कर आणि खुश राहा, आनंदात राहा. तू सुखी असलीस की मी पण आनंदी राहील आणि कायम तुझ्या आठवणीत सोबत राहील. या जन्मात तू माझी नाही होऊ शकलीस, पण पुढच्या जन्मात आणि येणाऱ्या प्रत्येक जन्मात तू माझीच होणार माधवी.
देवाला हे पूर्ण करावंच लागेल. या जन्मात देव जिंकला, परंतु पुढच्या जन्मात नाही जिंकणार. एवढे बोलून पार्थने डोळे मिटले. ते कायमचेच. वर्षभराने अमितचे स्थळ माधवीसाठी सांगून आले. पार्थला वचन दिल्याप्रमाणे माधवीने अमितसोबत लग्न केले आणि सुखाने संसार करू लागली. मोगऱ्याच्या सुगंधाने माधवी भूतकाळातून बाहेर आली. तिने पाहिले, हॉलचे पडदे वाऱ्याबरोबर उडत आहेत. संपूर्ण घरामध्ये मोगऱ्याचा सुगंध पसरला आहे. तिने आरशात पाहिले. दरवर्षीप्रमाणे आरशावर लिपस्टिकने लिहिले होते, हॅपी बर्थडे माधवी. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.